नमस्कार, कुक विथ पूजा चॅनेलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सोयाबीनपासून बनणारी अशी एक चटपटीत रेसिपी जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। याला तुम्ही सोया कबाब म्हणा किंवा सोयाबीनची भजी म्हणू शकता। ही रेसिपी प्रोटीनने भरपूर आहे आणि मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण एक वाटी सोयाबीन 10 ते 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊ, त्यामुळे ते छान मऊ होतील। आपले सोयाबीन भिजायला ठेवलेले आहेत, तोपर्यंत आपण यामध्ये मसाले कोणते कोणते घालायचे आहेत ते बघूया। मसाल्यांमध्ये मी घेतलेले आहे पुदिना पावडर, जिरा पावडर, मिरी पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, धणा पावडर, मिरचीची भरड, हिंग, धण्याचा जाडसर कूट, त्यानंतर हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर। सर्व मसाल्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। आता आपले सोयाबीन छान भिजलेले आहेत। आता हे सोयाबीन 2 ते 3 पाण्यामध्ये छान धुवून घ्या आणि त्यानंतर यातलं सगळं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाका। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण जर सोयाबीनमध्ये पाणी राहिलं तर आपलं मिश्रण सैलसर बनेल आणि कबाब नीट बनणार नाहीत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पिळून घेतलेले सोयाबीन, त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे मिरची, अद्रक, लसूण घालून हलकंसं आपल्याला पल्स मोडवर हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरवर एकदम बारीक पेस्ट करू नका, थोडंसं टेक्स्चर राहिलं तर आपले कबाब अधिक चविष्ट लागतात। आता आपल्या सोयाबीनच्या मिश्रणामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे, त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा आणि 2 चमचाभर बेसन घातलेलं आहे। आता यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हे सर्व घातल्यानंतर आपल्याला आता हाताने हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायची गरज पडत नाही, कारण की सोयाबीनमध्ये जे काही मॉइश्चर असतं ते आणि कांद्यालासुद्धा थोडंसं पाणी सुटतं, त्यामध्येच आपलं मिश्रण हे व्यवस्थित तयार होतं। कबाबचं हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या। जर तुम्हाला तुमचं मिश्रण सैलसर वाटलं तर तुम्ही त्यामध्ये बेसन किंवा कॉर्नफ्लॉवर थोडंसं ॲड करू शकता, मला तरी इथे गरज वाटत नाही आहे। आता आपलं कबाबचं मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही इथे गोलाकार, अंडाकृती, तुम्हाला जो हवा आहे तो शेप तुम्ही कबाबला देऊ शकता। इथे मी रॅन्डम आपण भजी जसे तेलामध्ये सोडतो तसे सोडलेले आहेत। कबाबला छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि ते कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। खूप जास्त फास्ट गॅसवर आपल्याला कबाब तळायचे नाही आहेत, तर मध्यम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने जर कबाब तळले तर ते छान वरून कुरकुरीत व आतून सॉफ्ट बनतात। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आपल्या कबाबला आलेला आहे। हे कबाब वरून कुरकुरीत, आतून मऊ आणि खायला इतके चविष्ट लागतात की कोणी ओळखणारच नाही की हे सोयाबीनपासून बनवलेले आहेत। हे कबाब तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता, त्याचबरोबर टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता आणि शेजवान चटणीसोबत तर खूपच छान लागतात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा सोप्या, चविष्ट आणि हेल्दी रेसिपीसाठी कुक विथ पूजा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या। बाय।